सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। श्रोते हो, शारदीय नवरात्र सुरू होत आहे। जगत जननी माँ जगदंबेच्या नवरूपांचे आपण पूजन करत असतो। अनेक लोक शारदीय नवरात्रामध्ये अनेक प्रकारचे जप तप साधना अनुष्ठान करतात, होम हवन करतात। मात्र जर आपल्याला यापैकी काहीही करणे शक्य नसेल तर कमीत कमी हळदीचे आणि हळकुंडाचे काही उपाय आवर्जून आपण या 9 दिवसात करा। शारदीय नवरात्रामध्ये हळदीचे केलेले उपाय अतिशय कारागर ठरतात, त्यांचे फळ त्वरित प्राप्त होते। जसे की आपल्या घरामध्ये विवाही इच्छुक मुलं मुली आहेत मात्र विवाह जुळत नाहीयेत, विवाह योग्य स्थळ चालून येत नाहीये, अशा वेळी आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून त्या पाण्याने स्नान अवश्य करावे। हा ज्यांच्या करिअरमध्ये अडचणी येत आहेत अशी मुलीसुद्धा हा उपाय करू शकतात। हळदीला शुभता आणि मांगल्याचे प्रतीक समजले जाते। सर्व देवी देवतांना हळद अतिशय प्रिय आहे। हळद हे शुभ शकुनाचे प्रतीक आहे आणि म्हणूनच सौभाग्यवती महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात, हळदी कुंकू एकमेकींना लावतात। आपण पाहिलेच असेल की विवाहपूर्व जो हळदी समारंभ होतो त्याचेही कारण हीच मंगल आणि शुभ हळद आहे। जाणून घेऊयात की आपल्या किचनमध्ये असणाऱ्या हळदीच्या डब्यामध्ये आपण अशा कोणत्या वस्तू ठेवाव्यात जेणेकरून आपल्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत बनेल। श्रोते हो, हळदीचा थेट संबंध गुरुग्रहाशी आहे। हळद ही गुरुची तारक आहे। अनेकांना या गोष्टी लक्षात येत नाहीत। अगदी थोडक्यात सांगतो, जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत असेल तर संतान सुख प्राप्त होते, वैवाहिक जीवन सुखी बनते, जीवनामध्ये सुख संपत्ती, ज्ञानार्जन, करिअर अगदी व्यवस्थित चालते आणि विदेश यात्रा म्हणजेच परदेश गमनाच्या सुद्धा संधी निर्माण होतात। या सर्वांसाठी गुरु ग्रह हा कारणीभूत असतो आणि म्हणून हळकुंडाचा किंवा हळदीचा वापर आपण आवर्जून करायला हवा या नवरात्र उत्सवामध्ये। श्रोते हो, जर आपल्या घराशेजारी किंवा घरामध्ये आपण जर रोपटं लावलेले असेल हळदीचे तर ही चूक आपण करू नका। आजच्या आज आपण हे हळदीचे रोपटे काढून टाका, कारण हे हळदीचे रोपटे अनेक प्रकारचे वास्तुदोष निर्माण करते। अगदी मोजक्याच लोकांसाठी हे हळदीचे रोपटे शुभ ठरेल, मात्र 99% लोकांसाठी हे हळदीच्या रोपट्यातून अनेक प्रकारचे दोष निर्माण झालेले दिसून येतात। श्रोते हो, जर तुम्हाला समाजामध्ये मान सन्मान प्राप्त करायचा असेल, प्राण प्रतिष्ठा हवी असेल, कार्यक्षेत्रामध्ये यश मिळावे असे तुम्हाला वाटत असेल, पैशामध्ये वाढ व्हावी असे वाटत असेल तर नवरात्रीच्या कोणत्याही दिवसापासून दररोज नित्यनेमाने हळदीचा तिलक करत चला। हळदीचा तिलक कसा करावा यासाठी आपण छोट्याशा पात्रामध्ये हळद घ्यावी, थोडेसे त्यामध्ये पाणी टाकावे आणि जेव्हा आपण सकाळी देवपूजा करतो, ही देवपूजा करत असताना भगवान श्री हरी विष्णूंच्या चरणी थोडीशी ही हळद लावावी आणि त्यानंतर हीच हळद आपण आपल्या स्वतःच्या कपाळी किंवा कंठाला किंवा हे ऑकवर्ड वाटतंय त्यांनी आपल्या मनगटाला जरी थोडीशी हळद लावली आणि त्यानंतर कामाला सुरुवात केली तर आपण ज्या ठिकाणी काम करत आहात त्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला नक्कीच यश मिळेल। समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा वाढते, लोक तुम्हाला मान देऊ लागतात आणि अर्थातच धनसंपत्तीमध्ये वाढ होऊन येते। अतिशय साधा सोपा उपाय, कोणत्याही शुभदिनी या नवरात्रात हा उपाय करू शकता। अनेकदा असे होते की आपण अनेक प्रकारचे उपाय करतो मात्र ते सफल होत नाहीत। याला कारण आहे आपल्या घरात असलेली नकारात्मक ऊर्जा। जर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल तर तुम्हाला तुमच्या घरात गेल्याबरोबर अस्वस्थ वाटू लागेल। तुम्ही बाहेर असता त्यावेळेस अगदी फ्रेश असता आणि तुम्ही घरात गेल्याबरोबर घरातून बाहेर पडावं असं वाटत असेल तर लक्षात ठेवा, आपल्या घरात निगेटिव्ह एनर्जी आहे आणि ही एनर्जी घालण्यासाठी नवरात्रीमध्ये अगदी 9 दिवसापैकी कोणत्याही दिवशी थोडीशी हळद घेऊन ती आपल्या घराच्या चारही बाजूंना आपण टाकावी किंवा हळदीमध्ये थोडेसे पाणी शिंपडा आणि घराच्या चारही बाजूंनी हे हळदीयुक्त पाणी शिंपडायचे आहे। कंपाऊंडवरती वॉलवरती शिंपडले तरीही चालेल। काही कारणास्तव जे लोक फ्लॅटमध्ये राहतात त्यांना या गोष्टी करता येत नाहीत, त्यांनी आपला घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाजावरती हळदीने एक स्वास्तिक नक्की रेखाटा। हळदीमध्ये पाणी टाका आणि एक छानसं स्वास्तिक रेखाटायचं आहे। फक्त लक्षात ठेवायची गोष्ट इतकीच की स्वास्तिकच्या दोन्ही बाजूला 2 उभ्या रेषा असणे आवश्यक आहे।
उभ्या बाजूला 2 आणि डाव्या बाजूला 2, याला उभे दंडक असे म्हणतात. आणि स्वस्तिकमध्ये असणारी जी शक्ती आहे, ऊर्जा आहे, त्या ऊर्जेला नियंत्रित ठेवण्याचे काम हे दोन्ही दंडक करत असतात. तेव्हा श्रोतेहो, हा उपाय नक्की करा. जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे, कोणाची नजर लागते, बाधा लागते, कुणी काही जर करत असेल तर या गोष्टींपासून ही हळद आपला बचाव करते. ज्यांच्या वैवाहिक जीवनात सतत भांडणे होतात, वैवाहिक सुख त्यांना मिळत नाही, पती पत्नीमध्ये सतत भांडण चालू आहे, बायको नवऱ्याशी सतत भांडत आहे, किंवा विवाह जुळून येत नाही, की विवाह जुळण्यासाठी तो उपाय मी तुम्हाला सांगितला आहे. मात्र सोबतच स्नान केल्यानंतर सूर्यदेवांना तांब्याभर जलाने अर्घ्य द्यावे. अर्घ्य देणे म्हणजे काय, तर तांब्याभर पाणी घ्यायचे आहे. जो तांब्याचा धातूपासून बनलेला तांब्या आहे त्यामध्ये तांब्याभर पाणी घ्या, चिमूटभर हळद त्यामध्ये टाका आणि या नवरात्रीच्या जितके दिवस आहेत तितक्या दिवसांमध्ये आपण सूर्यदेवांना या हळदीयुक्त जलाने अर्घ्य अर्पण करा. हा तांब्या आपल्याला दोन्ही हातांमध्ये धरायचा आहे, हात उंचवायचे आहेत आणि सूर्याकडे पाहत हे जल आपण सूर्यास अर्पण करायचे आहे. अर्पण करताना ओम सूर्याय नमः, ओम भास्कराय नमः, ओम सावित्रे नमः, ओम दिनकराय नमः, आपल्याला सूर्याची जितकी नावे आहेत त्यापैकी कोणत्याही नावाचा आपण जप करू शकता आणि हे जल अर्पण करायचे आहेत. आपले वैवाहिक जीवन सुखी व्हावे त्यासाठी आपल्याला सूर्यदेवतेस प्रार्थना करायची आहे. श्रोतेहो, पैसा, सगळ्यांना पैशाची हाव आहे, आस आहे, इच्छा आहे. अशा वेळेस आपण जितकी मेहनत करतो तितक्या प्रमाणात जर आपल्याला पैसा हवा असेल तर माता लक्ष्मीला प्रसन्न करणे अतिशय आवश्यक आहे. आणि या नवरात्रीमध्ये आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करणारे उपाय करून पहा, तुम्हाला त्याचे फळ लगेच मिळेल. त्यातलाच एक उपाय म्हणजे आपण जे हळदीयुक्त जल आहे ते संपूर्ण घरामध्ये शिंपडावे. आपण एका पात्रामध्ये थोडेसे पाणी घ्या, त्यात हळद टाका आणि आंब्याच्या पानाच्या मदतीने, जे आंब्याचे पाने असतात किंवा एखादे फूल घ्या आणि संपूर्ण घरामध्ये हे जल आपल्याला शिंपडायचे आहे. श्रोतेहो, तुमचा विश्वास बसणार नाही, मात्र ही छोटीशी गोष्ट आपल्या घरातून निगेटिव्ह एनर्जी काढून टाकते, घरात सकारात्मक ऊर्जा वाढू लागते आणि ज्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा तिथे माता लक्ष्मीचे आगमन आपोआप होते. अशा घरातील व्यक्तींना आनंदाची, सुखाची प्राप्ती होते. पैसासुद्धा अशा घरामध्ये टिकू लागतो, वाढू लागतो. श्रोतेहो, आपण तुळशीला सुद्धा रविवारचा दिवस सोडून सोमवार ते शनिवार संपूर्ण दिवस माता तुळशीला हळदीयुक्त जल नक्की अर्पण करत चला. आणि तुळशीचा कोणताही मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय आपण हा नवरात्रीपासून नियम घेतलात तर आपण हा नियम इतका प्रभावशाली आहे की तुळशीमध्ये प्रत्यक्ष माता लक्ष्मीचाच वास आहे. तुळसी हरिप्रिय आहे, विष्णुप्रिय आहे. सकाळची देवपूजा झाल्यानंतर फक्त इतकंच करायचे आहे की आपल्या माता तुळशीला घरासमोर जे आपल्या तुळशीचे वृंदावन आहे त्यामध्ये तांब्याभर हळदीयुक्त जल अर्पण करायचे आहे सोमवार ते शनिवार. श्रोतेहो, ही हळद दैवीय गुणांनी युक्त आहे. आता जो आपला मुख्य विषय आहे, हळदीच्या डब्यात या नवरात्रीनिमित्त आपण नेमके काय टाकायचे आहे, तर याचे उत्तर आहे 5 शाबूत लाल मिरच्या. होय, 5 शाबूत म्हणजे ज्यांना देठ आहे, ज्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नाहीत, अशा सुकलेल्या 5 लाल मिरच्या या हळदीच्या डब्यात आपण टाकायच्या आहेत. आणि या मिरच्यांचा वापरसुद्धा आपण करू शकता अगदी बिनदिक्कतपणे. याने नक्की काय होते, तर श्रोतेहो, अनेकदा निदर्शनास आले आहे की आपण खूप सारी मेहनत करतो, कष्ट करतो, मात्र त्या मेहनतीचे फळ आपल्याला मिळत नाही. आणि याचे कारण असते आपल्या जवळचे असणारे लोक. काही लोकांची नजर आपल्याला लागते. अगदी जे लोक तुमच्यावर प्रेम करतात त्यांचीसुद्धा नजर लागू शकते. काही लोक मुद्दामून बाधा उत्पन्न करतात, टोटके करतात. तर या सर्वांपासून रक्षण करायचे असेल तर आपल्या किचनमध्ये असणाऱ्या हळदीच्या डब्यात आपण 5 शाबूत लाल मिरच्या टाका आणि हा डब्बा आपण वापरायचा आहे, याचा हळदीचा वापर करायचा आहे. श्रोतेहो, तमाम प्रकारच्या बाधा, टोने टोटके यांचा असर आपल्यावर होत नाही. सोबतच जर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा अनेक दिवसापासून अपूर्ण आहे तर अशा इच्छेची पूर्तता करण्यासाठी आपण आपल्या देवघरामध्ये जिथे राधाकृष्ण आहेत, लक्ष्मीनारायण आहेत, माता लक्ष्मीसोबत भगवान श्रीहरी विष्णू आहेत, त्यांच्यासमोर हा छोटासा उपाय या नवरात्रीतील कोणत्याही दिवशी आपण नक्की करून पहा. आपल्या मनातील इच्छांची पूर्तता होईल. यासाठी आपण इतकेच करायचे आहे की एका सफेद रंगाच्या कागदावरती 5 चिमूटभर हळद टाकायचे आहेत. हा प्रयोग आपण आपल्या देवघरासमोर भगवान श्रीहरी विष्णूंसमोर करणार आहोत. 5 चिमूटभर हळद टाकायचे आहेत
त्या कागदाची घडी घालायची आहे। हे करत असताना आपली इच्छा, आपली मनोकामना मनातल्या मनात किंवा मोठ्याने स्पष्टपणे बोलून दाखवायची आहे। आणि त्यानंतर ही जी कागदाची घडी घातलेली आहे तो कागद आपण भगवान श्रीहरी विष्णूंच्या फोटोच्या किंवा मूर्तीच्या पाठीमागे लपवायचा आहे। जेव्हा तुमची ही इच्छा पूर्ण होईल, मनोकामना पूर्ण होईल, तेव्हाच तो कागद काढायचा आहे त्या ठिकाणातून आणि ती जी हळद आहे ती तुळशीजवळ, तुळशीचे जे रोपटे आहे त्या रोपट्याजवळ मातीमध्ये आपण ती हळद गाडायची आहे। श्रोतेहो, इच्छापूर्तीचा हा अतिशय प्रभावशाली उपाय आपण नवरात्रीतील कोणत्याही दिवशी करू शकता। तर श्रोतेहो, नवरात्रीच्या आपल्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। माता लक्ष्मीची आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर असीम कृपा बरसो, हीच माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करत आहे आणि व्हिडिओला थांबवत आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा। भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये आणखी उपायांसह। धन्यवाद।